तर हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा असं मस्त मस्त पुण्यामध्ये वातावरण आहे। थोडासा पाऊस आलेला लगेच गेला आणि एरोप्लेन पण बघा किती मस्त चालले। तर असं मस्त व्ह्यू आहे बघा आत्ताचा। तर मग म्हटलं चला आता आपण भारी भारी ब्लॉग स्टार्ट करूया। असं भारी मूड फ्रेश असला ना मला ब्लॉग बनवू वाटतं, नाही तर नाही। तर मग म्हटलं चला, तर बनवला बघा, आता स्टार्ट केलेला आहे आणि टेरेसवर आलेली आहे। टेरेसवर आले आणि मग भारी भारी असं फील झालं ना, असं मी ब्लॉग स्टार्ट करते। तर चला बघूया आपण आता काल आपण काय काय शॉपिंग केली। काल परवा मी खूप दिवस झाले शॉपिंगच करते। तर चला बघूया, जाऊया आपल्या हॉलमध्ये। टेरेसवर पण खूप दिवसांनी आले बघा, कसलं भारी वाटते, असं भारी भारी वाटते। आणि ऊन पण आले, थोडा वेळ झाला, सगळं दुपारपासून ऊन होतं, आता जरा आभाळ होतं, आता ऊन पडले। तर असं भारी व्ह्यू आहे। तर चला बघूया आपण। मी काल एकदम मस्त अशा खरेदी केलेली आहे। तर चला बघूया। त्याला पण माझं छोटंसं बाग दाखवते। आता छोटीशी बागच झाली माझी, मला खूप आवडते। तर चला बघूया। तर बघा ही माझी छोटीशी अशी बाग झालेली आहे। हा, माझ्यासाठी ही माझा बगीचाच आहे बघा। असं माझी कोरफड पण छान येते आता। आणि हे आहेत रोजेस, एवढा छान रोज आहेत, पण मला थोडीशी नाही वाटत खरंच। आणि मी गावी गेले होते तर माझं नाही का थोडंसं माझं हे झालं, झाडं सगळे सुकले आमची, माहिती आहे का। तर हे बघा, तर आमच्या बाल्कनीतले पण झाडं सुकले, माहिती आहे का। हे वरचे आहेत, मला खूप झाडं आवडतात, पण माझ्याकडं आहे ना असं, मला हे बघा हे तोडते आहे ना, म्हणजे छान येईल। सुकलेलं आता आले थोडं परत। आणि हे असे रोजेस बघा कसले भारी भारी आहे। तर चला, तर आपण बघूया आपली काल केलेली शॉपिंग। तर चला आज जाऊया हॉलमध्ये। तर बघा मी आताच पुसलाय, खूप दिवस झाले पुसलाच नाही होता, माहिती का। आता साफ केलंय सगळं आणि इकडे आणून टाकलंय मी। आणि माझ्या लेकराची टेडी बघा कशी पडलेली आहे, हे बघा इकडे। तिला पिंकवाल्या टेडी खूप आवडतात माझ्या मुलीला। आणि मी माझी शॉपिंग बघा अशी इकडे ठेवलेली आहे। तर चला बघूया। तर बघा मी इकडे असा फोन कॅमेरा ठेवून देते आणि तर चला बघूया। तर फर्स्ट टाइम सुरुवात करूया माझं फेवरेट साड्या। तर मला खूप साड्याचा शौक आहे, माहिती का। मला ज्वेलरीज वगैरे काहीच नाही आवडत, मला असं साधं फक्त मला रोज एक साडी आवडते घालायला। तर चला बघूया। तर माझं ब्लाऊज खूप लूज झाले, माहिती का, तब्येत खराब झाली माझी, हे बघा। तर बघा फेवरेट साड्या अशा मस्त। मी काल भोसरीमधून येत होते ना, तर मिस्टरांना म्हणले बघा माझं दुकान साड्यांचं, तर ते म्हटले लगेच घे। तर मग घेतली बघा अशी मस्त मस्त। वा, हे बघा किती भारी आहे ना। कलरच बघून पहिलं नाही का पसंत केली आहे बघा, अशी मस्त। वेअर केल्यावर तर एवढी छान दिसणार, काय सांगू तुम्हाला। हे बघा, वाव, अशी मस्त अशी ही साडी, हे बघा कसली भारी आहे, हे बघा लय छान आहे। आणि चमकी मध्ये आहे, सगळं चमकी आहे ह्याला, माहिती का। एवढी छान आहे ही साडी। अशी मी अशा 2-3 साड्या घेतलेल्या आहेत, हे बघा। तर गेल्या महिन्यातच घेतल्या होत्या मी साड्या, तर आता परत घेतल्या मी साड्या। तर ही वाली एक घेतली। तर कशी वाटते हे वाला कलर, मला छान वाटेल ना, व्हाईट छान वाटेल का। तर असे 2 अशी हे वाली एक घेतली, हे बघा। मला ह्याचा ब्लाऊज एवढा खास नाही वाटला, माहितीये का, पण आहे हे बघा असं आहे ह्याचा ब्लाऊज। मला मेन प्रॉब्लेम माझे ब्लाऊजच आहेत, मला ब्लाऊजच आवडतात खूप साड्यांचे ब्लाऊज। हे बघा असं आहे, ब्लॅक अँड व्हाईट छान दिसतं, तर आहे छान आहे ब्लाऊज। आणि हे वाली आहे आता ट्रेंडिंगला आहेत ह्या साड्या। तर ट्रेंडिंग आलं ना आपण घ्यायचं, सोडायचं नाही, आपला जन्मसिद्ध हक्क आहे तो साड्या घ्यायचा। तर बघा माझी कैची कुठं आहे, कुठलं। तर हे बघा हे ट्रेंडिंगला चालू आहेत साड्या, नवीन आता निघालेल्या आहेत। हे बघा हे वाला असा पल्लूला असा आहे, हे बघा वाव मस्त आहे।
आणि ह्याचं ब्लाऊज मी कसं शिवणार माहिती का, असं पट्टा कमरेला आणि मस्त फॅशनेबल. हा ब्लाऊज बघा कसा लूज झालाय रे देवा. तर हा बघा दाखवते, हा ब्लाऊज साडी हे बघा अशी आहे. तर अशा साड्या खूप निघालेल्या आहेत आता. हे बघा पण ह्याचा ब्लाऊज खास नाहीये माहिती का. हे बघा ह्याचा ब्लाऊज असला रफ आहे ना. एवढी छान साडी आणि ब्लाऊज असा. तर बघा मी हा ब्लाऊज नाही शिवणार, ह्याचं मॅचिंग ब्लाऊज आणणार दुसरा आणि शिवणार. हे बघा ब्लाऊज मुळे साडीने शो येतो आहे ना. अशी मस्त ही वाली एक आहे. तर आता घड्या करायचा खूप कंटाळा येतो बापरे. तर असून दे, कधी पण करायचं. आणि थर्ड वाली ही आहे. त्याचा कपडा एवढा स्मूथ आहे ना, असं एवढं आपण असं पण धरून तुटलं ना असं होणार. त्याच्यामुळे ही वाली घेतलेली आहे. हे बघा एकदम स्मूथ आहे. मला काय माहिती असं पल्लू दिसला ना साडीत घेऊ वाटते. ही वाली अशी आहे बघा, असा पॅटर्न आहे आजचा. तर बघा ही वाली साडीच आहे पण डेली यूज साठी ठीक आहे ना. साडी नाहीये, कपडा खूप भारी आहे. ह्या साडीपेक्षाही महाग आहे. शप्पन ह्या साडी 450चीच आहे, ही साडी 500ची आहे. अशा मी काल 3 साड्या घेतलेल्या आहेत आणि अशा 3च बघा. मला कंटाळा येतो, कसं टाकलं तिकडं. मला घड्या घालायचा खूप कंटाळा येतो, खूप खूप खूप. मी आता असंच ठेवून देणार बेडवर आणि खाली झोपतो. ते जेव्हा मूड आला ना तेव्हा घड्या करणार मी. आणि पार्लरचं नाही का त्या दिवशी सामान घेतलेलं मी, तर मला मूडच नाही होता नाही का. असं माझी तब्येत खराब झालेली म्हणून मी आईकडे गेले. 2-3 दिवस ब्लॉग पण नाही आला नाही का. तर मी तेव्हा आईकडे गेलेली म्हणून नाही का दाखवता नाही आलं. मी म्हटलं चला परत दाखवूया तुम्हाला आता. तर चला दाखवते मी काय काय घेतलं. तर पार्लरचं सामान तर आहे बघा, असं आहे. हा आहे वॅक्सचा डब्बा आणि आहे स्पॅच्युला. चटके लागतो त्याने खूप. आहे स्पॅच्युला, हे आहे स्ट्रिप्स बघा. असं मी थोडं थोडं चालू करा म्हणलं, स्टार्टिंगला छोटं आणावं. आणि ह्याच्यामध्ये आहे बघा, थांबा तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघा आहेत स्ट्रीमर, दोन्ही पण स्ट्रीमर आहेत. हे वाला पण फेशियलसाठी आणि हे आहे वॅक्सिंगसाठी स्टीमर. तर असे हे 2 मी वॅक्स हीटर आणलेला आहे. हा वॅक्स हीटर आहे बरं का, सॉरी हा वॅक्स हीटर आहे. तुम्हाला खोलून दाखवते. वॅक्स हीटर बापरे खूप महाग आहे सामान, पण आम्हाला होलसेलमध्ये दुकानामध्ये थोडे डिस्काउंट भेटले बरं का. आणि हे वाला वॅक्स फेशियलचं स्टीमर आहे. तर मी साधच घेतले तो, पण माझं चालायला लागलं ना मग मी थोडं अजून सामान आणायचंय मला. मी जसं माझ्याकडे कॅश येईल मी तसं आणणार आहे. हे बघा हे आहे स्टीमर वॅक्स हीटर. हा असा हा वॅक्स हीटर आणि हा आहे स्टीमर. तर ह्याच्यामध्ये 3 in 1 करू शकतो, म्हणजे वाफ पण घेऊ शकतो सर्दी झाली तर. असे म्हणजे 3 हे बघा एवढे यूज करू शकतो. तर तुम्हाला दाखवते ह्याच्यामध्ये यूज कसा आहे बघा. म्हणून मी घेतला माहिती का. ह्याच्यामध्ये 3 यूज करू शकतो आपण. घरी पण पोरांना सर्दी वगैरे झाली ना तरी पण ह्याच्यामधून आपण वाफ घेऊ शकतो. हे बघा असा स्टीमर आहे असा. असं स्टीमर आपण हे आहे ना ह्याला असं लावायचं आणि फेशियलची स्टीम घ्यायची. तर साधं घेतलेलं आहे मी प्रोडक्ट. हे पडलं तर ठीक आहे, एवढंच घेतलेलं आहे सामान. त्या दिवशी असं होलसेल रेटमध्ये भेटले बरं का मला. तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या साड्या बघा बिनवारीच पडलेल्या आहेत. तर हे बघा मला ही साडी एवढी आवडली, पण ब्लाऊजच एवढा खास नाही आहे. पण ठीक आहे जाऊन द्या. तर हे इकडे एवढा पसारा काढून ठेवलाय
आणि हे वाला इकडं आता हे कधी होणार साफ माझ्याकडनं, आता तर नाही होणार. खरंच मी खूप काम केलं आज दिवसभर, भरण्या वगैरे पुसून नाही का राशन भरलं मी. तर बघा हे इकडं असं सामान पडलेलं आहे, पण जाऊ द्या, ते जेव्हा मूड आला ना मी तेव्हा करत असते. लोड नसता घ्यायचा, लोड आपण लोड नाही घेत, दुसऱ्याला द्यायचा असतो लोड. तर बघा माझी बाई सासूबाई बसल्यात खाली. तर झालेलं आहे तुम्हाला दाखवून माझं सामान. तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या साड्या पण कशा वाटल्या ते पण सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला, असं मस्त व्ह्यू आहे, तर मी काय करते रील्स बनवते. तर मला असं रील्स बनवायला खूप आवडते आज. तर चला मी घेते रील्स बनवून. तर आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज एवढंच बोलते, चला बाय.